हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। आणि आज आहे सोमवार आणि आम्ही निघत आहोत घरी जायला, पण चिवमुळे ना म्हणजे मुलांना इथनं निघवतच नव्हतं। चिव बाय। आणि घरी आल्याबरोबर सर्वात आधी मी आली माझ्या गार्डनमध्ये, कारण सॅटर्डेला मी गेले होते आणि झाडांना भरपूर पाणी देऊन गेले होते खरं तर। पण आता उन्हाळा आहे आणि खरं तर झाडांना दोन्ही टाईम पाण्याची खूप जास्त गरज असते। तशी मी आरोहीच्या पप्पांना सांगून गेली होती की सर्व झाडांना व्यवस्थित पाणी द्याल, पण अगदी माझ्या अपेक्षेप्रमाणेच आरोहीच्या पप्पांनी म्हणजे जे काही खालचे प्लांट्स आहेत ना, म्हणजे मोठ्या प्लांटर्समधले त्यांना पाणी दिलं आणि हे जे छोटे मोठे प्लांटर्स आहेत ना याकडे यांना काही त्यांनी पाणी दिलं नाही। आणि दरवेळेस ते तसंच करतात आणि ते मला माहीत असतं, त्यामुळे मी त्यांना दोनदा सांगते तरीही ते विसरतात। तुम्ही बघितलेलंच आहे, म्हणजे जे काही वरचे हँगिंग प्लांट्स आहेत माती अगदी इतकी कोरडी झालेली आहे त्यांची। आणि हे प्लांट बघा, यांची माती बघा, इतकं पाणी देतात ना या सर्व प्लांट्सला। आणि जे छोटे मोठे प्लांटर्स आहेत ॲक्च्युली त्यातलं पाणीही लवकर सुकतं आणि त्या प्लांट्सला पाण्याची गरजही जास्त असते, पण त्यांना पाणी कमी मिळते। आणि या प्लांट्सला ना आणखी 4 दिवसही नाही टाकलं ना तरी चालतं, कारण त्यांचे प्लांटर्स खूप मोठे आहेत आणि सोबतच त्यांचे त्यामध्ये जे प्लांट्स आहेत ना तेही जरा बुशी आहेत, त्यामुळे डायरेक्ट ऊन किंवा जास्त हवा जी आहे प्लांटरच्या मातीला लागत नाही, त्यामुळे ती माती लवकर सुकत नाहीत। पण हे जे छोटे मोठे प्लांटर्स आहेत ना यातली माती लवकर सुकते आणि त्यामुळे त्यांना पाणी जास्त द्यावं लागतं। सोबत जे प्लांट्स आहेत ना त्यांनासुद्धा पाणी जास्त हवं असतं, कारण ते बऱ्यापैकी म्हणजे सनलाईट त्यांच्यावर डायरेक्ट पडतो किंवा हवा वगैरे बऱ्यापैकी खेळती राहते। सो त्यांची माती जी आहे लवकर सुकते, पण आमच्याकडे नेहमी उलटंच होतं आणि माहीत होतं मला हे असंच होणार आहे। आणि त्यामुळे ना मी जाताना दोनदा सांगितलं होतं सर्व प्लांट्सला व्यवस्थित पाणी द्या म्हणून। पण चला असू द्यात, म्हणजे आता 2च दिवस बाहेरगावी राहिले त्यामुळे झाडांचं फारसं असं काही नुकसान झालेलं नाही। हो, काही झाडांनी म्हणजे चांगल्याच माना टाकल्यात, अगदी सुकल्यासारखे झालेत। हा मनी प्लांट पण तुम्ही बघू शकता, त्याचीही पानं ना सुकलीत। आणि कोलियस वगैरे तर विचारूच नका, कारण तसंही त्यांना जास्त पाणी हवं असतं। आणि गार्डनची काहीशी अशी अवस्था झालेली आहे, कारण गार्डनमध्ये आता भयंकर राख येते आणि त्यांनी पाणी वगैरे टाकलं असेल ते वाहलं। सो सर्व गार्डन मस्त असं काळंकुट्ट झालं होतं। पण चला, झाडं माझी हेल्दी आहेत ते पाहून मी खुश आहे। आणि आता चला आधी झाडांना पाणी देते। आणि खरं तर म्हणजे आता दुपार झालेली आहे, दुपार काय चांगले 2-2:30 वाजलेले आहेत। देऊ का नको असं चालू होतं, कारण भर उन्हातही झाडांना पाणी देणे योग्य नसतं। पण ते ना म्हणजे मला असं वाटत होतं की आता पाणी नाही दिलं तर संध्याकाळपर्यंत म्हणजे जरा जास्तच वेळ होऊन जाईल आणि प्लांटचं बरंचसं नुकसान होईल। सो त्यामुळे जे आहे मी डिसाईड केलं की ठीक आहे, ऊन आहे तर आहे। आणि तसंही माझ्या गार्डनमध्ये काही डायरेक्ट असा सनलाईट येत नाही, डायरेक्ट ऊन येत नाही, सो मी देऊ शकते म्हणून सर्व झाडांना व्यवस्थित पाणी दिलं। आणि आता ना मला इथे करायचं आहे दळण, आणि मी गावी जातानाच ग्रॉसरीची लिस्ट बनवून गेली होती आणि हे घेऊन आले होते। आणि ना जे म्हणजे गव्हाचं पोतं आहे ते इथेच त्यांनी लिव्हिंग रूममध्ये असंच ठेवून दिलं होतं। आणि लिव्हिंग रूममध्ये तर मला कोणताच पसारा नकोसा असतो, त्यामुळे मी डिसाईड केलं की चला आधी दळणच करते। तसं 2-3 दिवस पुरेल इतकं गव्हाचं पीठ होतं माझ्याकडे, पण म्हटलं म्हणजे आता खाली करायचंच आहे हे पोतं, तर आधी दळण करून घेते आणि त्यानंतर एकदा टाकीत म्हणजे भरून ठेवलं की म्हणजे आणखी मला 8-10 दिवस मग म्हणजे काळजीच नाही। या विचाराने जे आहे मी आधी दळण केलं। आणि आरोहीच्या पप्पाचं ना असं मध्ये करणं चालू होतं आणि प्रत्येक वेळेस त्यांचं असतं, मी मध्ये आलो बरं हे एडिट करशील, हे कट करशील, हे घेऊ नको बरं, आणि म्हणून मला तिथे हसायला येत होतं। बरं चला, दळण करून झालं, सर्व आवरून ठेवलं आणि किचनची माझ्या काहीशी अशी अवस्था या मायलेकांनी करून ठेवली होती, म्हणजे नेहमीपेक्षा बरी होती बरं का। दरवेळेस यापेक्षाही भयंकर कंडिशन असते माझ्या घराची, पण यावेळेस जरा व्यवस्थित होतं। सो ते गॅसचा ओटा वगैरे मी सर्व क्लीन केला आणि ग्रॉसरीसुद्धा त्यांनी म्हणजे चेक केली असेल किंवा माहीत नाही काय ते अशी पसरवून ठेवली होती। सो मी डिसाईड केलं की आता घर पूर्ण आवरण्याआधी ग्रॉसरीची लिस्ट वगैरे चेक करून घेते, कारण बऱ्याचदा होतं आपण लिहितो काय ते देतात काय, किंवा काही छोटे पॅक लिहिलेले असतात ते खूप मोठे देतात, काही मोठे लिहिलेले असतात तर वेगळंच काही देऊन देतात। सो म्हणजे आता ही सवय झाली, आधी ग्रॉसरीची लिस्ट चेक करते, त्यानंतर त्यांचे प्राइजेस होतात बरं का बऱ्याचदा ना। म्हणजे आत्ताही सुद्धा म्हणजे मी एकच पेस्ट लिहिलं होतं, टूथपेस्ट, आणि त्यांनी ना एकच दिलं पण 2च्या प्राईज मांडल्या होत्या आणि त्यामुळे आपलं म्हणजे बरंचसं नुकसान होत असतं।
सो त्यामुळे मला आता सवयच आहे की प्रत्येक वेळेस ग्रॉसरीची लिस्ट चेक करते, त्यानुसार ग्रॉसरी आहे की नाही आणि त्यानुसार म्हणजे पैसे मांडलेले आहेत की नाही वगैरे ते चेक करत असते मी दरवेळेस. बघा आपण ना म्हणजे ज्यांच्याकडनं ग्रॉसरी दर महिन्याला घेऊन येतो त्यांच्यावर तसा तर आपला विश्वास असतो आणि म्हणजे विश्वास असतो म्हणूनच आपण त्यांच्याकडे जातो ना. पण होतं काय, त्यांच्याकडनं बरेच कस्टमर असतात, त्यांच्याकडे बरीच घाई गडबड असते, त्यांच्या हाताखालची जी माणसं असतात तीही बिचारी म्हणजे सतत कामात असतात. त्यामुळे कधी कधी हिशोब लिहिताना करताना त्यांच्याही चुका होतात आणि पण म्हणजे आपण जागृत असलं पाहिजे नाही का. ते जरी बिझी असतील तरी आपण आपला थोडासा वेळ काढून ती लिस्ट वगैरे व्यवस्थित पैसे वगैरे किती दिलेत आपण ते चेक करायलाच पाहिजे, कारण यातूनच आपल्या छोट्या मोठ्या बचती होत असतात. आणि आजच माझं म्हणजे मी चेक केलं नसतं ना तर एक टूथपेस्ट 80 रुपीजचं होतं, तर त्यांनी 163 रुपीज तिथे लिहिले होते. बघा माझे कितीतरी पैसे एक्स्ट्रा जाणार होते, पण मी चेक केल्यामुळे आणि मी ना तिथे मग टिक करून ठेवत असते आणि मांडून ठेवत असते इथे इथे एक्स्ट्रा तुम्ही घेतलेत वगैरे. त्यानंतर आरोहीचे पप्पा लगेच जातात किंवा मग पुढल्या महिन्यात वगैरे ते पैसे त्यांना कट करून देतात आणि बऱ्याचदा असं होतं. सो म्हणजे अशी मी थोडीफार खबरदारी घेत असते, कारण आता पैसा जोडायचा म्हणजे ह्या अशी वेस्ट जाणारे किंवा चुकून जाणारे पैसे हे आपल्याला वाचवता आलेच पाहिजे. त्यासाठी थोडी मेहनत थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतात. चला किराणा माल भरून झाला, त्यानंतर जो काही पसारा झाला होता, कारण पॉलिथिन्स वगैरे वगैरे भरपूर असतात, कागद आमच्याकडे तर आता खेडगाव आहे म्हटल्यावर कागदात वगैरेही बांधून देतात, काही ऑप्शन नसतं. सो तो सर्व पसारा आवरला आणि आता ना मला झाडून पुसून काढायचं आहे. आणि खरं सांगू का म्हणजे दरवेळेस मी 1 दिवसासाठी जाऊ देत का 8 दिवसासाठी माहेरी जाऊ देत, माझ्या घराची कंडिशन इतकी भयंकर झालेली असते ना. एकतर आमच्याकडे डस्ट भरपूर येते आणि साधं तुमच्या हातातनं थोडंफार पाणीही सांडलं ना की मग टाईल्सवर पूर्ण डाग पडतात किंवा ओले पाय तुम्ही घेऊन चाललात जरी घरात तर ते जशा तसे उमटतात. आणि मग आपण माहेर येऊन येतो तिथं मस्त आपलं म्हणजे मजा मस्ती केलेली असते, अगदी फ्रेश असतो आणि घरी येऊन असं बघितलं ना की माझा तरी मूड खूप ऑफ होतो आणि कधी तर असं वाटते कशालाच आली बाबा, कारण ना नुसतं डोळ्यापुढे कामं फिरत असतात. आणि जेव्हा मागच्या वेळेस गेली होती त्यानंतर आल्यावर माझी बरीच चिडचिड झाली होती. सो त्यामुळे मी आधीच यांना सांगितलं होतं की फक्त घर माझं घाण करू नका, जे करायचं ते करा बाबा तुम्ही, पण घर घाण करू नका. कारण खरंच म्हणजे माझ्या घरात माझा फार जीव आहे आणि थोडंसंही ते अस्ताव्यस्त वगैरे दिसलं ना की मग म्हणजे असं वाटतं आपण इतकं काही करतो घर आपलं क्लीन नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवण्यासाठी, आणि एक दिवस घरी नसलं की आपलं मग घर कसं होऊन जातं. सो हा विचारच करून माझं डोकं मग दुखायला लागतं. त्यामुळे ना यावेळेस आरोहीच्या पप्पांनी आणि आरोहीच्या आजींनी बऱ्यापैकी घर क्लीन ठेवलं होतं. तरी पण आल्यानंतर बरीचशी क्लिनिंग केली आणि चला आता इतकी सारी क्लिनिंग केली आणि खरंच म्हणजे जितकी मी दाखवली नाही ना त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त मला हे सर्व करायला वेळ लागलेला आहे आणि मेहनतही लागलेली आहे. आणि ऑब्वियसली 2 दिवस फक्त मस्त आराम केला आणि त्यानंतर इतकी सारी कामं केल्यावर थकणारच ना. आणि इतकं पाणी प्यावंसं वाटतं ना तर म्हटलं चला जाऊ द्या, पाणीच न पिता काहीतरी मस्त हेल्दी असं ड्रिंक बनवूयात. सो चला तुमच्यासोबतही शेअर करते. त्यासाठी बघा मी 8 ते 10 पालकाची पानं घेतलीत आणि भरपूर असा पुदिना घेतला, भरपूर नाही ती पण 10 पानं असतील. 2 अद्रकचे छोटे छोटे तुकडे घेतलेत आणि घेतलं माझं ऑल टाईम फेवरेट दही. आणि ही रेसिपी खरंच सांगते इतकी इझी आहे ना, अगदी म्हणजे 5 मिनिटात बनवून तयार होते, पण इतकी रिफ्रेशिंग आहे की काय सांगू. चला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पालक, छान पुदिना, अद्रक, त्यासोबतच अर्धा चम्मच जिरं, म्हणजे तुम्ही जिरं पुढेही घालू शकता भाजलेलं असेल तर फारच छान, आणि 1 चम्मच काळं मीठ घातलं. काळं मीठ नसेल सेंधव मीठ टाका किंवा मग साधंही मीठ चालतं, पण सेंधव मीठ काळं मीठ कसं जरा हेल्दी असतं. दही टाकून ना मिक्सरमधनं छान वाटून घेतलं आणि त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे तडका. त्यासाठी ना मी थोडंसं जे आहे आपलं तूप घेतलं, ते गरम केलं आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं. मला जिऱ्याचा फ्लेवर भयंकर आवडतो किंवा ना असं दाताखाली जरी आलं ना तरी मला ते फार आवडतं. सो म्हणजे इतर काहीही न टाकता तुपात फक्त जे आहे जिरं घातलं आणि त्याचाच जो तडका आहे या आपल्या ड्रिंकला दिला आणि झालं आपलं म्हणजे अतिशय हेल्दी असं ड्रिंक तयार. तुम्ही ना म्हणजे मी तुपाची फोडणी दिली, तुम्ही तेलाचीही देऊ शकता. तेलाची फोडणी ना या तुपाच्या फोडणीपेक्षा मला तरी स्पेशली म्हणजे जास्त आवडते, पण तेल शेवटी अनहेल्दी म्हणजे तुपापेक्षा तरी अनहेल्दीच आहे. सो त्यामुळे मी तेलाऐवजी जिथे जिथे तूप यूज करता येईल तिथे तिथे करायचा नक्की प्रयत्न करत असते. सो इथे जे आहे आपलं अगदी रिफ्रेशिंग आणि टेस्टी डिलिशियस असं ड्रिंक बनवून तयार आहे.
बघा, कोणतीही भाजी असू द्यात, पालेभाजी असू द्यात, आपण पराठे करतो, भाज्या करतो, या सर्व प्रोसेसमध्ये ना त्यातले बरेचसे पोषण मूल्य कमी होत असतात. त्या म्हणजे आहेत तशा कंझ्युम करायचा आपण म्हणजे प्रयत्न केला पाहिजे, पण तसं होत नाही. पण असे काहीतरी ड्रिंक, अशा काहीतरी रेसिपीज असतात, त्यामुळे ना त्या जशाच्या तशा म्हणजे प्रोसेस न करता आपल्या शरीरात जातात आणि ऑब्व्हियसली त्याचे जास्तीचे जे आहे बेनिफिट्स जे आहेत आपल्या शरीराला होत असतात. सो माझा तरी प्रयत्न असतो की जास्तीत जास्त पालेभाज्या आणि बऱ्यापैकी कच्च्या त्या पोटात गेल्या पाहिजे. सो असे काही ना काही रेसिपीज मी ट्राय करत असते. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच आवडेल तुम्हाला ही रेसिपी. 1-2 यातले म्हणजे कमी जास्त झालं ना घटक तरी चालतील. म्हणजे नसेल तुमच्याकडे पुदिना, नसेल अद्रक तरीही चालेल. फक्त पालक आणि दहीसुद्धा तुम्ही मिक्सरमधनं फिरवलं, काळं मीठ टाकून प्यायलं ना तरी मस्तच लागतं. चला, आता सायंकाळच्या स्वयंपाकाची मी इथे प्रिपरेशन करते आहे. खरं तर प्रिपरेशन नाही, स्वयंपाकच करते आहे. आणि खरं सांगू का, आली तेव्हाची सतत माझी कामं चालू होती. त्यामुळे मी डिसाईड केलं की आज रात्रीच्या जेवणात खिचडीच बनणार. खरं तर आरोहीच्या पप्पाचं चालू होतं ना 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 ना, पण मी काही जास्त मनावर घेतलं नाही त्यांचं. म्हटलं काही होत नाही एक दिवस खिचडी खाल्ली तर. आणि त्यामुळे मी सर्व मस्त व्हेजीज वगैरे कट करून घेतल्यात आणि लगेचच जे आहे खिचडीला इथे फोडणी द्यायला सुरुवात केली. आणि ना म्हणजे किराणा भरला की मग दुसऱ्या दिवशीचं माझं काम असतं. ज्या काही गोष्टी निवडायच्या आहेत, जसं सोप झाली, सोप फार कमी येते तशी तर आमच्याकडे. जिरं झालं, धने झाले, हे निवडायचं, भाजायचं, पावडर करायची, म्हणजे बरीच कामं असतात. फक्त ग्रॉसरी आणली आणि भरून ठेवली म्हणजे होतच नाही. बऱ्याचशा गोष्टी असतात त्यानंतरही. सो आता स्वयंपाकात फक्त खिचडी आहे म्हटलं म्हणजे माझा आता इथे 1 तासाचा वेळ तरी वाचलाच ना. सो म्हटलं चला त्या वेळेचा जो आहे आपण उपयोग करून घेऊ आणि आपली जी काही पेंडिंग कामं आहेत किंवा जी उद्या करावी लागणार आहेत ती आजच करू, म्हणजे उद्याचा दिवस जो आहे जरा मोकळा मिळेल. सो मी डिसाईड केलं की जे काही धने, जिऱ्याची पूड वगैरे मला करायची आहे ते मी आत्ताच करून घेते. कारण मुलांचा अभ्यासही तसा घेऊन झाला होता आणि आता फक्त स्वयंपाकच बाकी होता. सो म्हटलं इतर काही म्हणजे टाईमपास न करता आपण आपली कामं आटपून घेऊ. म्हणून जे आहे लगेच मी बाजूला कढई पण ठेवली आणि लगेचच जे आहे जिरं वगैरे म्हणजे निवडायला घेतलं. तसं तर काहीही नसतं त्यामध्ये, पण तरी म्हणजे एक खबरदारी म्हणा किंवा मग एक सवय म्हणा, त्यातनं हात फिरवायची म्हणजे आहेच सवय लागलेली. सो मी कढई गरम होईस्तोवर धने वगैरे आधी निवडून घेतलेत आणि लगेचच जे आहे मग भाजायला वगैरे ठेवलेत. आणि धने भाजून होईस्तोवर मग जिरं वगैरे निवडून ठेवलं. बघा, आता कमी वेळेत आपल्याला जास्तीची कामं करायची असतील ना तर मग फुल प्लॅनिंग पाहिजे असतं आपलं आणि म्हणजे फुल डेडिकेशनही हवं असतं. नाहीतर हे करू का, ते करू का, कसं करू, काय करू, या सर्व गोष्टींचा विचार करण्यातच वेळ निघून जातो. आणि त्यामुळे जे आहे म्हणजे जेव्हा मी किराणा सामान भरत होती डब्यांमध्ये तेव्हाच म्हणजे माझ्या डोक्यात चालू होतं की आज खिचडी करावी का, मग त्यासोबत आपल्याला ही इतरही कामं करायला वेळ मिळेल किंवा त्यासोबत आपण ही इतरही कामं करू शकू, असं काहीसं माझ्या डोक्यात प्लॅनिंग आधीच होतं. सो त्यानुसार मग मी घरच्या सर्वांना मनवलं. हां, आमच्याकडे मनवावंच लागतं, खिचडी खाण्यासाठी मनवावंच लागतं. फक्त पिहू आणि मीच जे आहे खिचडी आवडीने खाऊन घेतो. आरोहीला, आरोहीच्या पप्पांना आणि आरोहीच्या आजीला म्हणजे खिचडी खातात ते, पण त्यांना फारशी आवडत नाही. करू का विचारलं की पहिलं ॲन्सर त्यांचं म्हणजे नाहीच असतं. पण मनवलं की हळूहळू म्हणजे विनंती केली की मग ते मानतात. सो असं काहीसं म्हणजे त्यांना मनवून वगैरे आज खिचडी केली आणि सोबत मग माझी म्हणजे जी मी प्लॅन केलेली होती ती कामंही म्हणजे मी करते आहे. आणि खिचडी व्हायला काय फार 10 मिनटं लागतात. पण बघा ना 10 मिनटात माझे धने पण भाजून झाले, जिरेही भाजून घेतलेच मी. आणि त्यानंतर म्हणजे प्रिपरेशनही करून ठेवली का कोणती भरणी खाली आहे, कशात मला काय भरायचं आहे, असं तसं ते सुद्धा मी खाली काढून ठेवलेत. आणि त्यानंतर मिक्सरचं भांडं वगैरे सर्व आधीच मी बाहेर काढून ठेवलं. तुम्हाला माहीत आहे मला पसारा भरपूर दिसत असेल ओट्यावर, पण आता इतकी सर्व कामं करायची आहेत तर सर्व कसं हाताशी असावं म्हणून मी सर्व बाजूला काढून ठेवलं. आणि हे सर्व थंड होईस्तोवर म्हटलं चला आपण जेवण उरकून घेऊ. आणि त्यामुळे कसं म्हणजे जिरं धने थंड व्हायची मला वाटही पाहावी लागली नाही आणि माझ्या जेवणाची जी वेळ आहे तीही चुकली नाही. जेवण झाल्याबरोबर सरळ आधी किचनमध्ये आले आणि आता मला ना म्हणजे जिरेपूड, धनेपूड तर वाटून घ्यायचीच आहे. सोबत लाल मिरचीचा जो काय म्हणतो त्याला खरडा म्हणतो ना, हा खरडा म्हणा किंवा चटणी म्हणतो आम्ही, ती करायची आहे. काही नाही, फक्त लाल मिरच्या छान तेल टाकून आणि जिरं टाकून भाजून घेतल्यात आणि त्यामध्ये भरपूर लसूण आणि नमक टाकून फक्त जे आहे मिक्सरमधनं फिरवायचं असतं. इतकं मस्त लागतो ना हा ठेचा, खरडा सॉरी लाल मिरचीचा असल्यामुळे.
आणि चवीला खूप छान लागतो. आणि कधीतरी ना भाजी आता होतेच, कितीही प्रयत्न केला ना तरी भाजीत बऱ्याचदा कमी जास्त आपल्याच्यानं होतंच. कधी खूप मेहनत करूनही भाजीला पाहिजे तशी चव येत नाही आणि कधी तर अजिबात मेहनत न करता कितीही घाईघाई केली तरी अगदी बोटं चाकून खावी इतकी टेस्टी भाजी बनते. आणि माझ्यासोबत बऱ्याचदा असं होतं. सो त्यामुळे मी अशा चटण्या वगैरे बनवून ठेवत असते. खरं तर म्हणजे मला जवस किंवा कराडची चटणी वगैरे बनवायची होती, पण आरोहीच्या पप्पांनी म्हणजे आधीच सांगितलं होतं की फक्त साधी म्हणजे अगदी तिखट होईल अशी चटणी बनव. म्हणून मी अगदी फक्त लसूण घालून जे आहे या मिरच्यांपासून चटणी इथे बनवून घेत आहे. बरं चला, माझे कामं काय चालूच राहतील. पण व्हिडिओ मात्र खूप मोठा होत आहे, म्हणून व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराच. आणि हो, छान छान कमेंटही करा, कारण मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहत असते. चला तर फ्रेंड, पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.